हॅलो, मी स्नेहा डोंगरे अँड वेलकम बॅक टू स्टोरी टेलर स्नेहा. मंडळी, आपल्या भारतीयांना काही जाहिराती खूप आवडतात, पण आपल्याला हे माहीत नाही आहे की त्या खूप आवडणाऱ्या जाहिरातींमागची स्ट्रॅटेजी, त्यामागची भन्नाट आयडिया ही बऱ्याचदा एकाच व्यक्तीची असायची. ती म्हणजे पियुष पांडे, ज्यांना भारतीय जाहिरातीचा आत्मा असं म्हटलं जातं. 90च्या दशकामध्ये आलेली बजाज स्कूटरची जाहिरात तुम्हाला आठवत असेल. हमारा बजाज या ओळीने बजाजचं ब्रँड पोझिशनिंग तेव्हा केलं होतं. त्यानंतर वोडाफोनची ती व्हाईट कार्टून्स असलेली जाहिरात, जी खूप मजेशीर दिसायची. त्या जाहिरातीमागची स्ट्रॅटेजी सुद्धा पियुष पांडे यांची होती. कॅडबरीची कुछ खास है, एशियन पेंट्सची हर घर कुछ कहता है, पॉन्ड्सची गुगली उगली उश, अशा या सगळ्या जाहिरातींमागची स्ट्रॅटेजी पियुष पांडे यांची होती. त्यासोबतच पोलिओ निर्मूलन व्हावं यासाठीची अमिताभ बच्चन यांची जाहिरात, ज्या जाहिरातीमध्ये ते म्हणायचे की 2 बूंद जिंदगी के, त्या जाहिरातीतल्या त्या ओळी आणि त्याची जी कॅम्पेन स्ट्रॅटेजी होती ती सुद्धा पियुष पांडे यांची होती, ज्याने पोलिओविषयी जनजागृती होण्यासाठी तेव्हा खूप मदत झाली. सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं कॅम्पेन, ज्या कॅम्पेनने भारतीय राजकारणाचा चेहरा मोहरा बदलून टाकला. भारतीय राजकारणामध्ये ब्रँड बिल्डिंग, इमेज बिल्डिंग, डिजिटल मीडिया, ॲडव्हर्टायझिंग या गोष्टी नव्हत्या, त्या या कॅम्पेनमुळे आल्या. ते म्हणजेच 2014 सालचं अब की बार मोदी सरकार हे कॅम्पेन. या ओळी आणि त्या कॅम्पेन मागची स्ट्रॅटेजी सुद्धा पियुष पांडे यांची होती. अशी ही क्रिएटिव्ह व्यक्ती, भन्नाट आयडिया असणारी व्यक्ती, ज्या व्यक्तीने इंडियन ॲडव्हर्टायझिंगला एक नवीन स्वरूप दिलं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारतीय जाहिरात नेऊन ठेवली. परदेशामध्ये ही इंडियन ॲड आहे अशी आपल्याकडच्या जाहिरातीची एक ओळख तयार झाली, ती या व्यक्तीमुळे. नुकतंच त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. त्यानिमित्ताने त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या कामाचा घेतलेला हा धावता आढावा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समधून जरूर कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.